जळगावमध्ये आमदार सुरेश भोळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। मतदान केंद्र क्रमांक 7 वर आमदार सुरेश भोळे यांनी सहकुटुंब आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। सुरेश दामू भोळे हे आपल्यासोबत जुडलेले आहेत। त्यांनी देखील त्यांच्या परिवारासह या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। मामा, काय सांगणार, या ठिकाणी तुम्ही आपल्या परिवारासह मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावलेला आहे? मी परिवारसहित मतदान केलेलं आहे आणि सर्व मतदार बंधू भगिनींना नम्रपणे आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी मतदानाचा अधिकार, आपला हक्क बजावा। सर्वात लोकशाहीमध्ये मोठा सर्वात अधिकार असेल तर मतदान। आपलं मतदान आपल्या जळगाव शहराच्या विकासासाठी करावं असं सर्व मतदार बंधूंना आवाहन करतो। आमच्या महायुतीच्या 70+ जागा येतील अशी अपेक्षा आहे आणि ते आमच्या सर्व नेत्यांचे स्टोनिंग चांगले असल्यामुळे आमची इथे महायुती झालेली। मला वाटतं नक्कीच शेवट जनता जे चिन्ह असतं महायुतीच्याच उमेदवाराला निवडून देते। तर हे होते आमदार सुरेश भोळे यांनी म्हटलेलं आहे की महायुतीचीच सत्ता या ठिकाणी महानगरपालिकेवर बसणार आणि भाजपचा जो उमेदवार असेल, भाजपचाच महापौर या ठिकाणी महापालिकेवर महापौर पदावर विराजमान होणार असल्याचं मत आमदार सुरेश भोळे यांनी व्यक्त केलेलं आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।